महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दुर्गम पळचिल येथे पावसात झूल परिधान केलेल्या बकऱ्या जनतेचे आकर्षण। पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील पळचिल येथील शेतकरी कुटुंबातील शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यावसायिक यांनी बकऱ्यांना चक्क झूल पांघरल्याचे दृश्य गेल्या 2 दिवसांपासून पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या कशेडी घाटातील सह्याद्री पर्वत रांगेतील पळचिल गावातील माजी सरपंच वैशाली जाधव यांच्या बकऱ्यांचा कळप पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील हिरव्यागार गवतावर चारण्यासाठी नेहमीप्रमाणे आला। मात्र या सर्व बकऱ्यांना रंगीबेरंगी आकर्षक झूल पांघरल्याचे दिसून आले। याबाबत माजी सरपंच वैशाली जाधव यांनी पावसाळ्यात जेव्हा हवेमध्ये गारवा वाढतो त्या काळात बकऱ्यांच्या केसाळ लोकरीमध्ये पावसाचे पाणी शिरून बकऱ्या अधिक गारटतात। अशावेळी बकऱ्यांना स्वच्छ व कोरडे पुसून जुन्या कापडांपासून गोधडीप्रमाणे झुलीसारखे वस्त्र शिवून बकऱ्यांच्या पाठीवर टाकल्यास त्यांच्यात उबदारपणा टिकून राहतो अशी माहिती दिली। नवीन कपडे परिधान करणाऱ्या अवखळ आनंदी बालकांसारख्या बकऱ्या देखील पळचिल गावातील शेतातून फिरताना सध्या दिसत आहेत। दरम्यान शेळीपालन व्यावसायिक यांच्याकडून तालुक्याने हा आदर्श घ्यावा आणि तालुक्यात शेळीपालन व्यवसाय अधिकाधिक जोमाने वाढवावा हा संदेश पळचिल येथील माजी सरपंच वैशाली जाधव यांनी दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।